नमस्कार मित्रांनो, शिक्षण विभागाची अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. थंबनेल आपण बघितलेला आहे, आपल्या लक्षात आलेलं असेल. संकलित मूल्यमापन चाचणी भाग 2 पॅट 3 द्वितीय सत्र परीक्षा 2025-26 करिता शिक्षण विभागाकडून वेळापत्रक जे आहे ते जारी झालेलं आहे, त्याचं परिपत्रक निर्गमित झालेलं आहे. तर संपूर्ण सविस्तर माहिती मित्रांनो अतिशय महत्त्वाची असणार आहे आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, संकलित मूल्यमापन चाचणी भाग 2 द्वितीय सत्र परीक्षा 2025-26 करिता शिक्षण विभागाकडून वेळापत्रक जाहीर. तर मित्रांनो, शैक्षणिक सत्र 2025-26 हे अंतिम टप्प्यात आहे आणि आता आपल्याला द्वितीय सत्र म्हणजे संकलित मूल्यमापन चाचणी जे आहे भाग 2 हे घ्यायचे आहे. तर त्या बाबतचं परिपत्रक जारी झालेलं आहे, वेळापत्रक जारी झालेलं आहे आणि त्या वेळापत्रकामध्ये काय नेमक्या सूचना दिलेल्या आहे, काय मार्गदर्शन दिलेलं आहे, याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. तर मित्रांनो बघा, शिक्षण विभागाची अत्यंत महत्त्वाची ही अपडेट असणार आहे. आपलं शैक्षणिक सत्र 2025-26 हे अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि आता आपल्याला संकलित मूल्यमापन भाग 2 घ्यायचा आहे. तर त्याबाबतचं हे पत्र असणार आहे. तर बघा, संपूर्ण पत्राची थोडक्यात माहिती आपण जाणून घेणार आहोत. प्रति विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व, विभागीय विद्या प्राधिकरण सर्व, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सर्व, शिक्षणाधिकारी, गृहमुंबई महानगरपालिका, जिल्हा परिषद सर्व, शिक्षण निरीक्षक, प्रशासन अधिकारी. तर बघा, विषय बघा, अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. समग्र शिक्षा प्रकल्प अंतर्गत सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात नियतकालिक मूल्यमापन चाचणी म्हणजे पॅट मधील इयत्ता 2री ते 8वी करिता संकलित मूल्यमापन चाचणी भाग 2 पॅट 3 आयोजनाबाबत संदर्भ दिले आहे मागील पत्रांचे. तर संपूर्ण सविस्तर जी माहिती असणार आहे ते बघून घेऊ. तर बघा, उपरोक्त संदर्भ क्रमांक 1 अन्वये सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी 1 व संकलित मूल्यमापन चाचणी 2 अशा 3 नियतकालिक मूल्यमापन चाचण्याचे नियोजन करण्यात आलेले असून त्यापैकी नियतकालिक मूल्यमापन चाचणी पॅट अंतर्गत पायाभूत चाचणी व संकलित चाचणी 1 यापूर्वी जुलै व ऑक्टोबर 2025 मध्ये घेण्यात आलेले आहे. तसेच उर्वरित संकलित चाचणी 2 पॅट 3 दिनांक 11, 15 व 22 एप्रिल 2026 या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे. तसेच संदर्भ क्रमांक 3 अन्वये दिनांक 14/7/2025 च्या शासन निर्णयात असे नमूद करण्यात आलेले आहे की द्वितीय सत्र अखेरचे संकलित मूल्यमापन वार्षिक परीक्षा या सत्रा अखेरच घेण्यात यावा व त्याचे वेळापत्रक आवश्यकतेनुसार संचालक प्राथमिक माध्यमिक यांनी संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या सल्ल्याने निर्गमित करावे असे नमूद करण्यात आलेले आहे. तर बघा, संकलित चाचणी उद्देश, त्याचे उपयोग, फायदे वगैरे इथे दिलेले आहे. त्यानंतर नियतकालिक मूल्यमापन चाचणी पॅट 3 कालावधी. तर कालावधी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे मित्रांनो. तर बघा, संकलित मूल्यमापन चाचणी जी आहे 2री म्हणजे आता ही शेवटची चाचणी ही आपल्याला 11, 15 व 22 एप्रिल 2026 रोजी घ्यायची आहे. तर याची संपूर्ण सविस्तर माहिती इथे दिलेली आहे. तर बघा, संकलित मूल्यमापन चाचणी भाग 2 इयत्ता 2री ते 8वी पॅट 3 चे वेळापत्रक. तर वेळापत्रक अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. तर बघा, विषय इयत्ता चाचणी, दिनांक व वेळ, लेखी परीक्षेसाठी वेळ, त्यानंतर गुण. तर प्रथम भाषा सर्व माध्यम इयत्ता 2री, 3री, 4थी, 5वी, 6वी, 7वी, 8वी 11/4/2026 ला होणार आहे आणि इयत्तेनुसार याचा कालावधी वगैरे असणार आहे. तर बघा, जसं 2रीसाठी 60 मिनिटे, 3री 4थीसाठी 90 मिनिटे, 5वी ते 6वी साठी 90 मिनिटे आणि 7वी 8वी साठी 120 मिनिटे म्हणजे 2 तास. आणि याचे जे गुण असणार आहे ते जे शेवटच्या रकान्यामध्ये दर्शवलेले आहे त्या पद्धतीने असणार आहे. मित्रांनो, दरवर्षी आपण ही चाचणी घेत असतो, आपल्याला हे गुणांकन वगैरे सगळं बरोबर माहित आहे. तर बघा, यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं हे असणार आहे की कोणत्या तारखेला आपल्याला घ्यायची आहे. तर बघा, भाषेची जी असणार आहे संपूर्ण 2री ते 8वी साठी ते 11/4/2026 ला घ्यायची आहे. त्यानंतर गणित सर्व माध्यमासाठी जे चाचणी घ्यायची आहे ती घ्यायची आहे 15/4/2026 ला. तर बघा, गणिताची जी चाचणी आहे सर्व इयत्तेसाठी 2री ते 8वी पर्यंत 15/4/2026 ला घ्यायची आहे. त्यानंतर 3री जी भाषा असणार आहे म्हणजे इंग्रजी, त्याची चाचणी 2री ते 8वी साठी 22/4/2026 ला घ्यायची आहे. उपरोक्त वेळापत्रकानुसार राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये नियतकालिक मूल्यमापन चाचणी पॅट अंतर्गत संकलित चाचणी 2 पॅट 3 घेण्यात यावी अशा पद्धतीच्या सूचना इथे दिलेल्या आहे. तर बघा, इयत्ता 2री ते 8वी करिता संकलित चाचणी भाग 2 पॅट 3 बाबत सर्वसाधारण सूचना. तर इथे मित्रांनो सर्व सूचना वगैरे दिलेल्या आहे. जवळपास 8 पानाचं हे जे परिपत्रक आहे हे शासनाकडून निर्गमित झालेलं आहे आणि अत्यंत महत्त्वाच्या या सूचना असणार आहे. त्यानंतर संकलित मूल्यमापन चाचणी 3
संकलित मूल्यमापन चाचणी भाग 2 पॅट 3 चाचणी अंमलबजावणीबाबत सूचना इथे दिलेल्या आहे. तर या संपूर्ण सूचना अतिशय महत्त्वाच्या असणार आहे आणि सर्व स्तरांसाठी त्या असणार आहे. शाळा स्तरावर, आपल्या केंद्र स्तरावरच्या, तालुका स्तरावरच्या सर्व सूचना यामध्ये दिलेल्या आहे. आणि अत्यंत महत्त्वाचं मित्रांनो हे परिपत्रक आहे, कारण आपलं शैक्षणिक सत्र जे आहे ते अंतिम टप्प्यात आहे आणि आता आपल्याला संकलित मूल्यमापन चाचणी भाग 2 ही घ्यायची आहे. तर त्याच्या आयोजनाबाबत हे महत्त्वाचं जे परिपत्रक आहे हे निर्गमित झालेलं आहे. संचालक डॉक्टर हेमंत वसेकर यांच्यातर्फे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यातर्फे हे जे परिपत्रक आहे हे निर्गमित झालेलं आहे. तर शिक्षण विभागाची अत्यंत महत्त्वाची अपडेट असणाऱ्या मित्रांनो हे जे परिपत्रक आहे हे 8 पानाचं आहे. यामध्ये संपूर्ण वेळापत्रक वगैरे दिलेलं आहे जे आपण आता बघितलेलं आहे आणि या चाचणीबाबत सर्वसाधारण सर्व सूचना ज्या आहे सर्व स्तरावरील त्या सर्व दिलेल्या आहे. तर या परिपत्रकाची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, तिथे जाऊन आपण डाउनलोड करून घेऊ शकता. तर अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती शिक्षण विभागाची आपण जाणून घेतली. अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू असं एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.